Standard 6 Subject Mathematics. Chapter 8 Divisibility. फ्रेंड्स, आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. सो लेट्स लर्न. आपण या व्हिडिओमध्ये डिव्हिजिबिलिटी टेस्ट चे आपण स्टडी करणार आहोत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट. So let's recall. Divisibility test for 2, divisibility test for 5, and divisibility test for 10. या 3 टेस्ट आपण ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत. लेट्स रिकॉल म्हणजेच काय, थोडे आठवूया. याचाच अर्थ या 3 टेस्टचा आपण स्टडी ऑलरेडी केलेला आहे किंवा या 3 टेस्ट आपल्याला माहित आहेत. सो फर्स्ट, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2. ही टेस्ट काय आपल्याला सांगते? 2 ची कसोटी, 2 विभाज्यतेची कसोटी. A number is divisible by 2 if its last digit ends with 0, 2, 4, 6, 8. 2 ने कोणत्या संख्येला भाग जातो? तर त्या ज्या संख्येच्या एनला किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8, 0, 2, 4, 6, 8 हे नंबर असतात, त्या नंबर्सना 2 ने भाग जातो. अंडरस्टूड? डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 ही कळलंय का? A number is divisible by 2 if its last digit ends with 0, 2, 4, 6, 8 म्हणजे समसंख्या असेल. 0, 2, 4, 6, 8 म्हणजेच काही समसंख्या, म्हणजेच अंकाच्या शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक समसंख्या असेल, म्हणजे 0, 2, 4, 6, 8 यापैकी असेल तर त्या अंकाला 2 ने भाग जातो. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, divisibility test for 5. A number is divisible by 5 if its last digits ends with 0 and 5. ज्या संख्येच्या एकक स्थानी किंवा ज्या संख्येचा शेवटचा अंक 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. A number is divisible by 5 if its last digit ends with 0, 5. Understood? Okay. Next, divisibility test for 10. A number is divisible by 10 if its ones digit is 0. ones digit म्हणजे एकक स्थानचा अंक, शेवटचा अंक काय असेल? 0. तर शेवटचा अंक 0 असेल, ज्या संख्येचा शेवटचा अंक किंवा एकक स्थानचा अंक काय असेल? 0 असेल, त्या संख्येला 10 ने भाग जातो. या तिन्ही टेस्ट ऑलरेडी आपण स्टडी केलेल्या आहेत. आता एक ऍक्टिव्हिटी करा. रीड द नंबर्स गिवन बिलो. विच ऑफ दिस आर डिव्हिजिबल बाय 2, बाय 5, बाय 10. राईट देम इन द एम्प्टी बॉक्सेस. या बॉक्समध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. या जे नंबर्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 आहेत, डिव्हिजिबल बाय 5 आहेत, डिव्हिजिबल बाय 10 आहेत, ते आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचे आहेत. आपण टेस्ट बघितलेल्या आहेत. या टेस्टवरूनच आपल्याला ह्या बॉक्समध्ये म्हणजे डिव्हिजिबल बाय 2 मध्ये या जे नंबर्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 आहेत, कोणते नंबर डिव्हिजिबल बाय 5 आहेत, कोणते नंबर डिव्हिजिबल बाय 10 आहेत ते आपल्याला लिहायचे आहे. सो प्रथम आपण डिव्हिजिबल बाय 2 ची टेस्ट काय होती? एंडिंगचा
अंक किंवा एकक स्थानचा अंक 1 प्लेसचा अंक काय असेल 0 2 4 6 8 असेल तर ते नंबर्स काय असतो डिव्हिजिबल बाय 2 असतो. 4 3 6 4 3 फर्स्ट नंबर काय ना 3 6 4 हा डिव्हिजिबल बाय 2 असेल कारण एंडिंगला किती 4. नेक्स्ट 7 5 0 एंडिंगला 0 आहे. 8 0 0 एंडिंगला काय 0. 6 2 8 एंडिंगला 8. 2 0 6 एंडिंगला 6. 5 0 8 एंडिंगला किती आहे 8. नंतर 8 7 1 0 आपल्या एंडिंगचा नंबर बघतो. एंडिंगला नंबर काय असेल 0 असेल 2 असेल 4 असेल 6 असेल 8 असेल तर ते नंबर्स काय असतात डिव्हिजिबल बाय 2 असतात. तर डिव्हिजिबल बाय 5 टेस्ट काय युनिट प्लेसला किंवा लास्ट डिजिट काय असेल 0 किंवा 5 असेल तर त्या नंबरला 5 ने काय जातो भाग जाते किंवा तो नंबर डिव्हिजिबल बाय 5 असतो. 5 1 2 5 4 7 5 7 5 0 एंडिंगला काय 0 आहे एंडिंगला 5 आहे. 8 0 0 5 3 4 5 8 7 1 0 ओके. डिव्हिजिबल बाय 10 युनिट प्लेसला किती काय पाहिजे 0. जर 0 असेल तर तो काय असतो डिव्हिजिबल बाय 10 असतो. म्हणजेच लास्ट डिजिट काय पाहिजे 0 पाहिजे. म्हणजे 7 5 0 8 0 0 and 8 7 1 0. अंडरस्टूड. हे आपण या प्रकारे काय केलंय सॉल्व्ह केलेलं आहे. आता आपण आणखी नवीन काही कसोट्या पाहणार आहोत. लेट्स लर्न डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. कंप्लीट द टेबल बिलो. Numbers sum of the digit in the number is the sum divisible by 3. Is the given number divisible by 3. काय केलं ह्या नंबर दिलेले आहेत. काय सांगितले सम ऑफ द डिजिट इन द नंबर. हे जे अंक आहेत त्या अंकांची पहिली काय करा बेरीज करा. किती 6 अधिक 3 किती होतात 9. कळतंय 6 अधिक 3 9. या ठिकाणी 9 अधिक 1 किती होतात 10. प्रथम आपण 1 पूर्ण करूया. सम ऑफ द डिजिट इन द नंबर काय सांगितलं अंकांची बेरीज करा. किती 9. इज द सम डिव्हिजिबल बाय 3. इज द सम डिव्हिजिबल बाय 3. ही जी आपण बेरीज सम म्हणजे बेरीज. सम म्हणजे काय बेरीज. ही जी बेरीज आली आहे ह्या बेरजीला 3 ने भाग जातो का. येस 9 ला 3 ने भाग जातो. येस. मग इज द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 3. येस. म्हणजे या 63 ला सुद्धा 3 ने भाग जाईल. कळलंय काय सांगितले. जर या अंकांची बेरीज केली आणि या बेरजेला 3 ने भाग जात असेल. बेरजेला 6 आणि 3 9. 9 हा 3च्या पाड्यामध्ये येतो. ओके. बेरजेला 3 ने भाग जात असेल तर 63 ला पण 3 ने भाग जाईल. म्हणजे या संख्येला सुद्धा 3 ने भाग जाईल. तर या अंकांची बेरीज करा. 9 आणि 1 किती होतात 10. 10 3च्या टेबलमध्ये येतो का नाही. मग 91 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये येणार नाही. 5 प्लस 5 प्लस 2 5 प्लस 5 10 प्लस 2 12. आता हा 12 3च्या पाड्यामध्ये येतो का 3च्या टेबलमध्ये येतो का तर येस. इज द गिवन नंबर डिव्हिजिबल बाय 3. येस. नेक्स्ट 4 प्लस 5 प्लस 2 प्लस 7. 4 प्लस 5 9. 9 प्लस 2 11. 11 प्लस 7 18. 18 3च्या टेबलमध्ये येतो का तर येस. 18 इज डिव्हिजिबल बाय 3. सो 18
3च्या टेबलमध्ये येत असेल तर 4527 म्हणजे 4527 हा नंबर सुद्धा या नंबरला सुद्धा 3 ने भाग जाईल किंवा हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय 3 असेल. ओके, सो 3 डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 आपल्याला काय सांगते तर इफ द सम ऑफ द डिजिट in a number is divisible by 3, sum of the digit is divisible by 3, then number is divisible by 3. If the sum of the digit in a number is divisible by 3, then number is divisible by 3. म्हणजेच काय, हा जो अंक दिला असेल, हा जो नंबर दिला असेल, त्या नंबर्स मधली अंकांची बेरीज, या अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल, अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जात असेल तर तो नंबर्स डिव्हिजिबल बाय 3 असतो. गेटिंग माय पॉइंट्स? येस, गुड. ओके, काय करायची, हे हा नंबर दिला त्यातल्या अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यामध्ये असेल किंवा 3च्या टेबलमध्ये असेल तर तो नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय 3 असतो. ओके, नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. हे नंबर्स दिले, आपण टेबल कंप्लीट करूया. नंबर्स डिवाइड द नंबर्स बाय 9. इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल? तर तुम्ही या नंबर्सला 9 ने डिवाइड केला तर काय विचारायला सांगितलं, 9 ने डिवाइड करा. इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल म्हणजेच काय, जर रिमाइंडर 0 येत असेल तर तो काय असतो, कम्प्लिटली डिव्हिजिबल. म्हणजेच काय, बाकी 0 येत असेल तर तो नंबर काय असेल, कम्प्लिटली डिव्हिजिबल. आणि बाकी 0 व्यतिरिक्त वेगळी काय येत असेल तर तो कम्प्लिटली डिव्हिजिबल नसेल. नेक्स्ट, सम ऑफ द डिजिट इन द नंबर. आपण पहिले हा बॉक्स सोडूया. सम ऑफ द डिजिट 1 प्लस 9 प्लस 8 प्लस 0 किती होतात, 1 प्लस 9 10, 10 प्लस 8 18. इज द सम डिव्हिजिबल बाय 9? येस, कारण का हा 18 9च्या टेबलमध्ये येतो. येस, जर ही सम जरी ही जी आपण अंकांची बेरीज केली ती 9च्या टेबलमध्ये येते म्हणजेच ही डिव्हिजिबल बाय काय 18 आहे. इज द सम म्हणजे बेरीज, डिव्हिजिबल 9 तर येस, म्हणजेच हे या ठिकाणी सुद्धा काय, इट इज कम्प्लिटली डिव्हिजिबल. याला सुद्धा काय होईल, ह्या नंबर्सला सुद्धा 9 ने पूर्ण भाग जाईल. ओके, नेक्स्ट 2 प्लस 9 प्लस 9 प्लस 9, 2 प्लस 9 प्लस 9 प्लस 9, 27 प्लस 2 29. 29 9च्या टेबलमध्ये येतो का नंबर हा? नाही. मग या ठिकाणी पण हा नंबर डिव्हिजिबल बाय 9 नसेल. ओके, इज द सम डिव्हिजिबल बाय 9 तर नो. So it is completely divisible? No. Next 5 plus 5 plus 0 plus 0 plus 4. 5 plus 0 0, 5 plus 0 5, 5 plus 0 5 plus 4 9. Is the sum, ही जी बेरीज आली आहे, is the sum divisible by 9? 9 आहे, 9च्या टेबलमध्ये येतो तर यस, या ठिकाणी येत असेल तर हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय 9 असेल. नेक्स्ट 7 plus 5 plus 7 plus 8. 7 plus 5 12. 12 plus 7 19. 19 plus 8 27. 27 is the sum divisible by 9? So yes, 9 3s are 27. ही जी बेरीज आली आहे, बेरजेला 9 ने भाग जातो तर या नंबरला सुद्धा 9 ने भाग जाईल. ओके, सो डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9 इज इफ द सम ऑफ द डिजिट ऑफ अ नंबर is completely divisible by 9, then the numbers is divisible by 9. हा जो नंबर्स असेल त्याच्या अंकांची बेरीज केली, त्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या नंबरला सुद्धा काय जातो, 9 ने भाग जातो. बघा दोन्ही टेस्ट सारख्याच आहेत. म्हणजेच काय केलंय, 3 त्या ठिकाणी 9 आहेत. 3 ला सुद्धा आपण अंकांची बेरीज करतो, 9 ला सुद्धा आपण अंकांची बेरीज करतो.
3ला ज्या अंकांच्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो. 9ची कसोटी पण तीच आहे. जर अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या नंबर्सला काय जातो 9ने भाग जातो. ओके, दोन्ही टेस्ट सिमिलर आहेत. आपण आणखी एक टेस्ट बघूया. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4. 4ची कसोटी. हा टेबल कंप्लीट करू. नंबर्स डिवाइड द नंबर्स बाय 4. इज इट कम्प्लिटली डिव्हिजिबल? The number formed by digit in the tens and unit place. Tens म्हणजे दशक स्थान, युनिट प्लेस म्हणजे एकक स्थान. Is the number divisible by 4? आपण काय कर सांगितले, हा जो नंबर्स असेल त्यातला दशक आणि एकक स्थानचा अंकाला जर 4ने भाग जात असेल तर तो नंबर्स पूर्ण काय असतो डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे त्या पूर्ण नंबरला 4ने भाग जाईल. 92. 92ला 4ने भाग जातो का? 4. बघूया. 4 एके 4, 4 दुने 8, उरला 1, हे 2, 4 त्रिक 12, पूर्ण भाग जातो. तर एस द नंबर फॉर्म बाय डिजिट इन द टेन्स. सॉरी कोणता नंबर होतोय इथे तयार? 92 होतोय. टेन्स अँड युनिट प्लेस, दशक आणि एकक स्थानचा अंक कोणता? 92. 92ला 4ने भाग जातो का? तर एस. ह्या 92ला 92ला 4ने भाग जात असेल तर ह्या 992ला सुद्धा 4ने भाग जाईल. हा 992 हा नंबर्स डिव्हिजिबल बाय 4 असेल. ओके, नेक्स्ट ह्या ठिकाणी कुठला आहे? 14 युनिट प्लेस. 14 4च्या टेबलमध्ये येत नाही तर हा डिव्हिजिबल बाय 4 नाही, तर हा नंबर सुद्धा डिव्हिजिबल बाय 4 नाही. 16 4च्या टेबलमध्ये येतो तर एस डिव्हिजिबल बाय 4. 16 इज अ डिव्हिजिबल बाय 4. सो हा 8116 इज डिव्हिजिबल बाय 4. 73 हा डिव्हिजिबल बाय 4 आहे का? तर नाही. या नंबरला सुद्धा 4ने डिवाइड, हा नंबर सुद्धा 4ने डिवाइड होणार नाही किंवा डिव्हिजिबल बाय 4 नाही. या ठिकाणी एंडिंगचे 2 नंबर्स काय? 24. सो 4 6 आर 24. सो 24 इज अ डिव्हिजिबल बाय 4. तो यस, तर या नंबरला सुद्धा 4ने काय जाईल? भाग जाईल किंवा हा नंबर डिव्हिजिबल बाय 4 असेल. ओके, सो टेस्ट. If the number formed by digit in the tens and unit place of the numbers is divisible by 4, then that number is divisible by 4. म्हणजे काय सांगितलंय? एकक हा जो नंबर दिलाय त्यातला 10 प्लेस आणि युनिट प्लेस यापासून तयार होणाऱ्या नंबर्सला जर 4ने भाग जात असेल तर त्या नंबरला 4ने भाग जातो. कळलं? एकक आणि दशक आणि एकक म्हणजे 10 प्लेस अँड युनिट प्लेस पासून जो नंबर तयार होतो त्या नंबरला जर 4ने भाग जात असेल तर त्या दिलेल्या संख्येला 4ने भाग जातो. अंडरस्टूड? आपण काय बघितले? डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 10, divisibility test for 3, divisibility test for 9 and divisibility test for 4. Okay, so now आता आपण practice set 22 सॉल्व करूया. Practice set 22. There are some flowering trees in a garden. Each tree bears many flowers with the same number printed on it. 3 children took a basket each to pick flowers. Each basket has one of the numbers 3, 4 or 9 on it. Each child picks those flowers which have numbers divisible by the number on his or her basket. She or he takes only one flower from each tree. Can you tell which numbers
द फ्लॉवर इन ईच बास्केट विल हॅव, म्हणजेच आपल्याला काय सांगितलंय, एका बागेत फुलझाडे आहेत, एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. 3 विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले. त्यांच्या परडीवर म्हणजे बास्केटवरती 3, 4, 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य असलेली, म्हणजेच काय, आपल्या संख्येने डिव्हिजिबल असणारी संख्या फूल तोडणार आहे. कळलं? त्या फुलावरती नंबर्स लिहिले आहे. तो नंबर्स फक्त कोणता असणार आहे, जो डिव्हिजिबल बाय 3 असेल किंवा डिव्हिजिबल 4 असेल, डिव्हिजिबल 9 असेल, 3 ने डिव्हिजिबल असेल तर 3 संख्या असलेल्या परडीमध्ये तो फूल तोडणार आहे. ओके. एका झाडावरून एकच फूल घेतो तो एका झाडावरून एकच फूल घ्यायचं आहे. तर आता सांगा, प्रत्येक बास्केटमध्ये कोणत्या संख्यांची फुले असतील ते आपल्याला फाइंड करायचं असेल. प्रत्येक बास्केटमध्ये कोणत्या नंबरची फुले असतील हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आपल्याला फुलझाडे दिसत आहेत. तर प्रत्येक फुलझाडावरती काही नंबर्स आहेत. ते नंबर्स असलेली फुले त्या झाडांवरती आहेत. 3 चाइल्ड आहेत, 3 मुलं आहेत. तर मुलांच्या हातामध्ये बास्केट्स आहेत. पहिली मुलगी आहे, तिच्या बास्केटवरती 3 लिहिलेलं आहे. नंतर जो मुलगा आहे त्याच्या बास्केटवरती 4 नंबर लिहिले आहे. आणखी मुलगी आहे, तिच्या बास्केटवरती 9 हा नंबर लिहिलेला आहे. ही फुलं तोडणार आहे. फुलं कोणती तोडणार आहेत, तर समजा त्या मुलीच्या बास्केटवर 3 ने डिव्हिजिबल असणारे नंबर्स ती बास्केटमध्ये टाकणार आहे. ओके. मग आता आपण हा प्रश्न सोडवूया की कोणती मुलं कोणत्या नंबरची फुलं तोडणार आहेत. प्रथम आपण काय करूया, जे नंबर्स लिहून घेऊया. या नंबरची फुले त्या फुलझाडांवरती आहेत. 111, 369, 369, 435, 356, 220, 249, 666, 450, 960, 432, 999, 336, 123, 90, 108 आणि 70 या नंबरची फुलं त्या फुलझाडांवरती आहेत. आता बास्केट 3 मध्ये कोणत्या नंबरची फुलं येतील. आता आपल्याला काय करायचं आहे, डिव्हिजिबिलिटी 3, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3 आपण पाहिलेली आहे. ओके. ती काय सांगते, जर अंकांच्या बेरजेला काय जात असेल, 3 ने भाग जात असेल तर तो नंबर 3 ने काय असतो, डिव्हिजिबल असतो. तर या बघा, 1 + 1 + 1 3, अंकांची बेरीज किती येते, 3 येते. म्हणजे 11 हा डिव्हिजिबल काय असेल, 3 असेल. गेटिंग. या नंबरची ऍडिशन करा. 3 + 6 9, 9 + 9 18. सो 18 3 च्या टेबलमध्ये येतो. सो 369 हा डिव्हिजिबल बाय 3 असेल. 4 + 3 7, 7 + 5 12, 12 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजेच हा 435 डिव्हिजिबल बाय 3 असेल. 3 5 6, 3 + 5 8, 8 + 6 14, 14 3 च्या टेबलमध्ये येत नाही. म्हणजे 356 डिव्हिजिबल बाय 3 नाही. 2 + 2 4 9, 2 + 4 6, 6 + 9 15, 15 is divisible by 3. So 249 is divisible by 3. 6 6 6 18. So 18 is divisible by 3. So 666 is divisible by 3. 4 + 5 9, 9 is divisible by 3. म्हणजे 450 हा डिव्हिजिबल बाय 3 असेल. कळतंय. आपण बेरीज कर. 9 आणि 6 15, 9 + 6 15, 15 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजेच हा 963 हा डिव्हिजिबल बाय 3 असेल. 4 + 3 7 + 2 9, 9 3 च्या टेबलमध्ये आहे. म्हणजेच 432 हा डिव्हिजिबल बाय 3 आहे. 999 डिव्हिजिबल बाय 3 आहे. 3 + 3 6, 6 + 6 12, 12 3 च्या टेबलमध्ये येतो. म्हणजेच 336 हा 3 डिव्हिजिबल बाय 3 आहे. 1 + 2 3, 3 + 6 3 + 3 6. म्हणजेच
1 2 3 सुद्धा डिव्हिजिबल बाय 3 आहे. 90 डिव्हिजिबल बाय 3 आहे. 1 + 8 9, 9 3च्या टेबलमध्ये येतो म्हणजेच 108 सुद्धा 3च्या टेबलमध्ये येणार. ओके, 108 डिव्हिजिबल बाय 3 असेल. 72 7 + 2 9, सो 72 डिव्हिजिबल बाय 3 आहे. आपण काय घेतोय बास्केटमध्ये, कोणते नंबर्स घेतोय, जे डिव्हिजिबल बाय 3 असणारे नंबर्स 3च्या बास्केटमध्ये घेणार, डिव्हिजिबल बाय 4 असणारे नंबर 4च्या बास्केटमध्ये घेणार. तर 4च्या बास्केटमध्ये कोणत्या नंबरची फुले असतील ते बघूया. 4ची टेस्ट काय सांगते, जर युनिट प्लेस टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस पासून जो नंबर तयार होतो तो जो त्या नंबरला 4ने डिवाइड होत असेल तर तो काय असतो, डिव्हिजिबल बाय 4 असतो. 1 1 11 4च्या टेबलमध्ये येणार नाही. 6 9 4च्या टेबलमध्ये नाहीत. 35 डिव्हिजिबल बाय 4 नाहीत. 56 ला 4ने भाग जातो का, तर यस 4ने भाग जातो. कळलं 56 ला 4ने भाग जातो. 4 56 4 1 4, उरला 1 हे 6, 4 चौक 16, म्हणजेच 456 ला सुद्धा 356 ला सुद्धा 4ने भाग जाईल. म्हणजेच 356 इज डिव्हिजिबल बाय 4. 20 एंडिंगचे नंबर काय, 24च्या टेबलमध्ये येतो म्हणजेच 220 इज डिव्हिजिबल बाय 4. 49 4च्या टेबलमध्ये येत नाही. 66 4च्या टेबलमध्ये नाही येत. 50 4च्या टेबलमध्ये नाही येत. 60 डिव्हिजिबल बाय 4 आहे. 15 चौक 60. ओके, म्हणजे 960 किंवा या प्रकारे डिवाइड करून बघा तुम्ही. 60 ला आपण 4ने भाग जातो म्हणजेच 960 ला सुद्धा 4ने भाग जाईल. म्हणजे 960 इज डिव्हिजिबल बाय 4. 32 4 8 32, म्हणजेच 432 ला सुद्धा 4ने भाग जाईल. 99 ला 4ने भाग जाणार नाही. 36 4ने भाग जातो म्हणजे 336 ला 4ने भाग जाईल. म्हणजेच काय, 336 इज डिव्हिजिबल बाय 4. 23 नॉट. 90 नाही. 108 एंडिंगचे नंबर काय होतात, 08, म्हणजेच 8 ला 4ने भाग जातो म्हणजेच 108 ला सुद्धा 4ने भाग जाईल. 72 4ने भाग जातो. ओके, म्हणजे 72 ला 4ने भाग जाईल. हे नंबर्स काय आहेत, डिव्हिजिबल बाय 4 आहेत. नेक्स्ट डिव्हिजिबल बाय 9. डिव्हिजिबल बाय 9, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 9. टेस्ट काय, जर पुन्हा या अंकांची बेरीज केली, बेरजेला 9ने भाग जात असेल तर पूर्ण त्या संख्येला 9ने भाग जातो. बेरीज करून बघा अंकांची. 1 + 1 1 1 1 किती होतात, 3, म्हणजेच नाही. 3 + 6 9, 9 + 9 18, 18 ला 9ने भाग जातो. किती बेरीज झाली, 18, म्हणजे 18 ला 9ने भाग जातो म्हणजेच 369 ला 9ने भाग जाईल. म्हणजेच काय, 369 इज डिव्हिजिबल बाय 9. 4 + 3 8, 8 + 5 13, 13 9च्या टेबलमध्ये येत नाही. 3 + 5 8, 8 + 6 14, 14 9च्या टेबलमध्ये नाही येत. 20 2 + 2 4 नाही. 2 + 4 6, 6 + 9 15, 15 9च्या टेबलमध्ये येत नाही म्हणजे 249 9च्या टेबलमध्ये येणार नाही. 6 6 6 इथे 6 आणि 6 12 आणि 6 18, 18 हा अंक 9च्या पाड्यामध्ये येतो, 9च्या टेबलमध्ये येतो म्हणजेच 666 इज अ डिव्हिजिबल बाय 9. 4 + 5 9, 9 9च्या टेबलमध्ये येतो म्हणजेच काय, 450 इज डिव्हिजिबल बाय 9. 9 + 6 15, 15 9च्या टेबलमध्ये नंबर येतो का, नाही येत, म्हणजे हा नंबर आपण नाही घेणार. 4 + 3 7, 7 + 2 9, यांची बेरीज किती येते, 9, 9 ला 9ने भाग जातो म्हणजेच
432 is divisible by 9. Next 999 of course divisible by 9. 3 plus 3 6, 6 plus 6 12. 12 9 च्या टेबल मध्ये नाही येत म्हणजे 336 हा डिव्हिजिबल बाय 9 नाही आहे. 1 2 3 3 plus 3 6 हा डिव्हिजिबल बाय 9 नाही आहे. 90 डिव्हिजिबल बाय 9 आहे. 108 1 plus 8 9 करेक्ट डिव्हिजिबल बाय 9 आहे. 7 plus 2 9 9 9 च्या टेबल मध्ये येतो म्हणजे 72 हा डिव्हिजिबल बाय 9 आहे. म्हणजेच आपल्याला बास्केट नंबर 3 आहे त्यामध्ये एवढी फुले असतील आणि बास्केटमध्ये 4 मध्ये किती फुले आहेत 1 2 3 4 5 6 8. बास्केट नंबर 9 मध्ये 1 2 3 4 5 6 8 9 या नंबरची फुले किंवा या नंबरची फ्लावर्स असतील. अंडरस्टूड. आय होप तुम्हाला कळलं असेल. आय होप यू आर अंडरस्टँड. ओके. थँक यू.